आज मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकऱ्याचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही, कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही, कोणाची जमीन खाल्लं नाही, माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्यांना एखाद्या जर म्हटलं की कैलास गोरेटन यांची प्रॉपर्टी काढली तर मी राजकारण सोडून देईल. रस्ते भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा. मी आपल्या या सहयोगाचा मनापासून आभार व्यक्त करतोय. रनिंग आमदारच्या 70व्या मानापा पूर्ण येतात. माझा पराभव झाला नाही हे निश्चित आहे. आणि आपला हा जालना पत्रकाराचा पंढरी आहे. आपल्या जालन्यात लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कोणी केलंच नाही, आपला पत्रकार होता. निश्चित आहे, साप्ताहिक असेल, दैनिक असेल, इलेक्ट्रिक असेल, ते एक माध्यमातून आपण जालन्याच्या जेवढी समस्या असेल, जालन्याचे जे अविकसित एरिया आहे, ज्याचा विकसित झालेला आहे, त्यात जर आमच्या पुढाऱ्याचं जर सहभाग तर आहेच, त्याबद्दल आपले पत्रकार बनण्याचा फार मोठा त्यात सहभाग आहे. आज सिमेंटचे रस्ते झाले, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, लाईटचा प्रश्न सुटलेला आहे. पूर्वीसारखा जालना नाही आहे. पूर्वी म्हणायचं की जालना कैसा आहे आणि दुसरा, पण असं जालना नाही आहे. आणि प्रत्येक पुढाऱ्याला काय काम त्याने केले 5 वर्षात ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, म्हणून मी तुमचा आभारी आहे. पण आपल्यामध्ये काय असा लोक 2-4 लोक आहेत, हे सर्वांचं नाव घेत नाहीत, की कुठ्यावर बांधलेलं कसं असं तसंच आहे. माझ्या तर बघू त्यांना म्हणजे जसं माझे त्याचे खानदानी दुश्मनीच आहे. आता अभय भैया कसे मोठे बंधू आहे, त्यांचे माझं पण जमत नाही, पण आणि त्या लेवलवर कधी ते माझ्याबद्दल केले नाही, मी त्याच्याबद्दल नाही केलं. नारायणराव, आपली बातमी महाराष्ट्रात जालन्याची बातमी रोज येते, काही नाही काही येते. महाराष्ट्रात तुमच्या बातमीमुळं की जालना केवढा मोठा आहे लोकांना नाही पडत. एक बिस्किटची फॅक्टरीवर ITचे लोक बारात घेऊन आले आणि त्याची बातमी झाली आणि मी अधिवेशनमध्ये होतो. तो 50 आमदार मला भेटायला आले. याला काय झालं बाबा? अरे बाप रे बाप, कितने बड़े सिटी का तो आदमी है यार, और वहाँ का आमदार है. अशी म्हणजे आपली ओळख जालन्याचं झालेली आहे. आपण कुठंतरी कमी नाही आहे महाराष्ट्रात हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केला. तसं माझी आमदार म्हणजे तशी वेळ आली नाही नारायणराव तुमच्यावर थोडा. आता तुमच्याकडे काय लक्ष्मी कृपा एवढी मोठी आहे, आणि त्या लक्ष्मीचा सदुपयोग आपण किती केलं. त्या गावात बघू चौधरीला लोक पैसे जमा करून दिले निवडणुकीसाठी, तेच गाव बघूचा म्हणत आहे. अशी गोष्ट जेव्हा कानावर येते तर आम्हालाही वाटलं की आपण 5 वर्ष काम केलं. लोकांचं काम करावं लागतं, ड्युटी असते, पण आपण कुठं जर चुकलो याची कल्पना मला जाणत आहे. लक्ष्मीमध्ये किती ताकद असते मला माहीत, पहिल्यांदा या निवडणूक मला माहीत. ज्या 18 तारीखपर्यंत माझी 40 हजारची गीट दिसत होती मग, आणि जे आता नंतर लक्ष्मी माता
बटेंगे तो कटेंगे, ये कोई सेफ है, त्यात आमचे तुकडे 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 माहिती महाविकास आघाडी. जणू असं होतं की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही. जसं हा पाकिस्तानचा एक अभिज्य भाग किंवा चायनाचा अभिज्य भाग होईल अशा वापर तयार झाला. त्याला काय करू शकतो. आता ते असा झाला, निवडून आलेले नेतेने या शहराच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे की त्याला त्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आणलं तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आले, त्याला त्यांनी जायकवाडीचं पाणी आणलं मग इकडून पाहिजे आणलं. आता मी काल बोललो आमच्या अस्थींचे साठ कोणाला म्हणतात घराचे, बरोबर, पण या महाराष्ट्राला ते पण माहीत नाही अस्थींचे साप काय. आणि हा दुर्दैव जायचं ते कोण पाठ्यांदा निवडणार. आम्ही आमचं लढणं आमच्या स्टेजवर करणारच. काँग्रेसचा स्टेज आहे, काँग्रेस स्टेजवर आम्ही आमचा रोल. आम्ही नारायणरावला काही बोलणार नाही, बबन गोंडकर काही बोलणार नाही, पण आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांना धोका दिला, आम्हाला जे हे केलं, आम्हाला ते केलं, आम्ही त्याच्याबद्दल बोलणार. मी नारायणरावबद्दल बोललो नाही, पण आता यांची म्हणजे केवढे हुशार लोक आहेत बघत. आणि असं स्टार्ट केलं की नगरपालिका असेल तर याचा पोट चालू. आज मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकऱ्याचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही, कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही, कोणाची जमीन खाल्लं नाही. माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्याने देताना जर म्हटलं की कैलास गोरेकर यांची प्रॉपर्टी काढली तर मी राजकारण सोडून दे. मी बोलायचं नसतं, बोलणार नव्हतं, पण आज बघितलं की अशा पिढी, अरे तुम्ही त्याला डेव्हलपमेंट कोण नाही म्हटलं तुम्हाला, तुम्ही आणा नगरपालिका कोण नाही म्हटलं तुम्हाला आधार, तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही प्रयत्न कर, पण स्वतः करायचे आणि दुसऱ्यांना आवड करायचे एक बरोबर नसतात. आणि मी तर नेहमी समोर बोलतोय, कर्म इज रिटर्न, कर्म तुम्हारे वापस आएगा नहीं. गीता में कहा गया कि जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान है. आणि मी काल बोललो तो की भूकंप येणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून घेतलं, राजकीय भूकंप बराच की दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने त्याला त्याचा प्रवेश करणार नाही, त्याला प्रवेश तसं काही नाही. खुलासा करून घेतो नाराज. ते भूकंप वेगळे आमचे. आतापर्यंत माझं नाव कैलास आहे, मला भोले शंकर म्हणतात. जब तक सीधा है बोला है और जिस दिन तीसरी आँख खुलेगा तो त्राही त्राही होंगी याद. काल मी बोललो होतो, एक दोन शेत चांगलं बोललो होतो, आमच्या पार्टीबद्दलच बोलतो. मतलब के यार मगर दिल के सब काले हैं, मतलब के यार अगर दिल के सब काले हैं, मौका मिलते ये डसने वाले हैं. किसमें कितना जहर है ये आपको मालूम है कि सबसे ज़्यादा साफ हम ही नहीं पा रहे. मला बोलवलं विजय सकलेसजी, महेशजी, आमचे तरुण मित्र, या सर्वांचा आभार मानतो. आणि मला आणखीन 2-4 गोष्टी झालं कारण थोडा रश आहे घरात. आता पण लोक घेऊन बैठतात विजयजी. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर ज़रूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार.